गुरुदेव दत्त सर्वांना चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वाजले 10:30 आणि आमचं हे काय चाललंय? कॉम्पिटिशन आहे ना माझं आहे. बघू इकडं. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. काय जर चुकलं असेल तर वड्या सांगा. खायच्यात, वड्या चिकाच्या वड्या. गाईचं चिक, गाईचंच ना? गाईचंच आहे. 1.5 लिटर दूध होतं, त्याचा एवढा झालाय. होय. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राईज आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्किप करू नका कुठेही. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. उचलत ना अगाव साखर घालतात. आता अंदाजानं काय माहिती किती लागेल साखर. मी पण पहिल्यांदाच करायला लागल्या. घाल, अजून लागणार. हे 5 चमचे साखर घातलेली आहे त्यात आणि नंतर ही साखर विरघळून नंतर पाणी सुटतं त्याला. 2-3 लागतील तेवढे. त्यात वेलची पूड घालायची पाणी आटल्यानंतर. जवळजवळ 8 महिने झाले व्हिडिओ चॅनलवर आलेले नव्हते, त्याबद्दल सॉरी. अधूनमधून आपण आता इथून पुढे लाईव्ह फोन घेत जाऊ झाले ना. आणि व्हिडिओ आपले सकाळी आता 8 वाजता येतील. व्हिडिओ नक्की बघा. खालीच ठेव, खालीच ठेव. व्हिडिओच्या शेवटी एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आवडेल ते सरप्राईज. आणि व्हिडिओ बघितल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा. तुला अजून दूध करायचं आहे. मिल्कशेक तसंच आहे ते. तुंडका काय तुंडका अर्जुन झोपलाय म्हणून चाललंय. लय दिवसाने करायला लागले का नाही व्हिडिओ. लय बाबा 2 महिने झाले असतील. 2 महिने कुठले, एप्रिल महिन्यात गेले ना. एप्रिल महिन्यानंतर आता कुठला डिसेंबर झाले 6 महिने. मग काय 6-7 महिने झाले. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने. बघ अजून लागेल काय माहित. 2 मिनिटं टाकायचं नाही. 4 लागेल तेवढं. जास्त आहे तर केस बस कर. थांबा त्याला गॅसवर ठेवूया. आता थांब की हलवतो. हलव आणि पटकन आवरूया बाबा. सकाळी जायचं आहे, कॉम्पिटिशन आहे. साहेबांची कॉम्पिटिशन आहे उद्या. साहेबांचं काय काम चाललंय इथं बघू साहेब, जरा तोंड दाखवा. परवाचा याचा स्टेज परफॉर्मन्स तर टाकायचा आहे आता व्हिडिओ. गॅदरिंगचा ॲन्युअल डे. मिरची पावडर घालायची. साखर अजून वरनं घातल्या थोडी. एक पळी आपण ते घातल्यानंतर चमचा साखरेला. एक म्हणजे 2 वाट्या असते. तेच की 2 वाट्या म्हणजे टोटल 10 वाट्या. 10 वाट्या साखर झाल्या त्याच्यात. पहिल्यांदाच केलंय. जर काय चुकलं असेल तर सांगा कमेंटमध्ये. चुकत आली ना मला वाटत वड्या पडते झालं पाहिजे.
अर्णवने मिल्कशेक केलेला आहे, त्याची रेसिपी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देते. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. किती वाजले? 1 तास गेला काय? आता झाले सगळं. चलो बाय, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी 11:15. गुड मॉर्निंग. आम्हाला कॉम्पिटिशनला जायचं होतं, त्यामुळे आम्ही आवरून कॉम्पिटिशनला गेलो. त्यामुळे रात्री जे काही केलं होतं वड्या, त्यामुळे बघता आलेलं नाही. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही येऊन बघितलं तर चांगलं झालं होतं, पण वड्या नव्हत्या झालेल्या. केस चांगला झाला होता, तो छान झालं. पण त्यात मी एक्स्ट्रा आणखीन 1 चमचा, जे आपण साखर मोजायला घेतला होता चमचा, त्याने घेतलेले 1 चमचा एक्स्ट्रा टाकलेला, म्हणजे 5 ते चमचे झालेले होते. तर हे खूप छान झालं. नक्की तुम्ही ट्राय Our करून school बघा. joyfully celebrated Raksha Bandhan, a beautiful festival that symbolizes the bond of protection and love between siblings. On this special day, teachers and students came together to exchange their Rakhis, strengthening the spirit of care and friendship that unites us all. Independence Day. Our school proudly celebrated Independence Day with great enthusiasm. On 16th August 2025, as many students, the day began with solemn flag hosting ceremony where our national flag was raised high amid the singing of the national anthem, filling everyone with pride. The retired Indian Army officer Mr. Nitin Bhimrao Patil was the chief guest of the day. Janmashtami. Our school joyfully celebrated Janmashtami with great enthusiasm. On 16th August 2025, as many students dressed beautifully as Radha and Krishna. Their colorful costumes and lively performances brought the story of Lord Krishna's birth to life, making the day vibrant and memorable. Here, our students participated in training sessions designed for their holistic development and to nurture essential life skills. These trainings encourage environmental responsibilities by raising awareness about the harmful effects of the plastics and promoting sustainable alternatives. These trainings created a well-rounded foundation to all students, preparing students not only academically but also life beyond the classroom.